bamboo plantation in flood-prone affected areas where the other crops are unable to grow in the rainy season, and due to flood situation here the field remains flooded with water during rainy seasons, especially in the month of July and August. So that time we पूरबाधित क्षेत्रामध्ये are unable to grow नदीबुड here any type of क्षेत्रामध्ये crops due to वल्गेरिस ग्रीन situation. बांबूची जात So such लागवडीचं काम fields can be हे सुरू utilized आहे. for bamboo हे 5 plantation. एकर लागवड असलेलं बल्कोवा लागवड असलेलं So this is one of the ठिकाण field which आहे is कोल्हापूर previously जिल्ह्यातील grown करवीर Bambusa तालुक्यातील balcoa. हलोंडी And या गावी Some clumps इथून अर्धा किलोमीटरवरती have been पंचगंगा नदी वाहते आणि त्या पुराचं पाणी येतं. due to mortality तर here. याच्या अगोदरच्या पुरातून There's some field space काही is बेट remained back इथं on. So म्हणजे मर the अळी Bambusa झालेली आहे. vulgaris तर ही green मर अळी लावायचं काम या ठिकाणी सुरू due to केलेलं आहे. propagation तर साधारण 2 saplings वर्ष वयाची plantation work वल्गेरिस is under ग्रीन progress. जातीतली So this is flood 4 ते situation 5 area. फूट उंची So असलेली before रोपं coming the flood, लावायचं काम at least इथे 5 to सुरू 6 आहे. months we should have to plant healthy 4 or 5 feet vigorous छान growth सशक्त saplings असं जोमदार रोप हे निवडलेलं आहे या situation. ठिकाणी. so that तर पूरबाधित क्षेत्रामध्ये the healthy अशा प्रकारची vigorous लागवड growth and जर shoots वयानं are going मोठी to असलेली emerge रोपं in such a sapling 5 फूट उंची 4 which फूट will उंचीची grow रोपं before flood. It will जर reach का up आपण to the लावली height of तर 8 हे to 10 feet height, येणाऱ्या संभाव्य पूर and it परिस्थितीला will survive तोंड देतील in the rainy season flood आणि situation पुराच्या condition. धोक्यातून ही बेटं पार This पडतील. work is going on in Kolhapur आणि district of अशा Maharashtra. Thanks. लवकर म्हणजे पावसाळा येण्यापूर्वी जर 4-5 महिने आपण लवकर लागवड केली तर पूरबाधित क्षेत्रामध्ये ही लागवड यशस्वी होते, करता येते. ज्या पूर आलेल्या क्षेत्रामध्ये इतर पिकं ऊसासारखं पीक किंवा आणि इतर काही भुसार पिकं घेणं जे शक्य होत नाही आहे आणि तिथं शेती करणं फायदेशीर होत नाही, अशा जमिनीमध्ये आपण बांबू लागवड केली तर निश्चितच ही फायदेशीर होणार आहे. आणि पुढील 4-5 वर्षांनंतर ह्या बांबूच्या शेतीतून आपल्याला चांगलं व्यावसायिक उत्पादन मिळत राहील. धन्यवाद.